माझी आजी बाई आम्हाला सोडून निघून गेली. तिचे अपाट कष्ट. आजोबा लहान लहान लेकरं असतानाच वारले. सर्व जिम्मेदारी आजीवर येऊन पडली. आजीनं त्याची तमा न करता कष्ट करून 4ही लेकरं शिकवले. 3 लेकरं सरकारी नोकरीला लावले. आता ती आमच्यामध्ये नाही. ती शेवटची आठवण म्हणजे ही असते या. दूर नेऊन वाहण्यापेक्षा ती आपल्यात असले पाहिजे. मोठ्याने निर्णय घेतले तर शक्यतो आपण तर आपल्या नातेवाईकाविषयी आपण थस करतो. आपल्यात ते कायम जिवंत असले पाहिजेत. सर्व दुःख होतं पण आपल्यामध्ये ते कायम असेल हे समाधान. तिच्या रूपात आम्हाला उभं असलेलं झाड दिसेल. तिच्या जिथं असते आपण ठेवणार आहे तर त्याच ठिकाणी झाड लावायचं ठरवलं. एक झाड अंबाजोगाईमध्ये आणि एक झाड मम्मीपाशी म्हणजेच गावाकडे. त्या रूपानं आम्हाला आमच्या लेकरांच्या लेकरांना आजी कायम दिसेल. ती आमच्यामध्ये त्या रूपात कायम जिवंत असेल. त्याच्यावर येणारे फळ ते आम्ही खाऊ. आयुष्यभर बाईनं आम्हाला सगळ्याला फळं दिली. कष्ट करून गरिबीतून कधी ना कधी काय घेऊन यायची. आल्यानंतर कधी ढाळे आणायची, कधी ऊस आणायची, कधी आंबे आणायची. जशी तशी परिस्थिती आहे ते प्रयत्न करायची आम्हाला लावण्याचे. दुःख मनात आहे पण दुसरी गोष्ट आहे की ती आमच्यात असेल, कायम असेल. आम्ही तुला विसरणार नाहीत बाई. तुझ्या कष्टाला विसरणार नाहीत. तू केलेले अफाट परिश्रम हे लेकर कधी विसरणार नाहीत. आज आहोत तुझ्यामुळं आहोत. आम्ही तुझे कायम ऋणी राहू. तुझ्या रूपानं आमच्यामध्ये एक झाड असेल, झाडावरचे फळं असतील. आमच्यासारखेच सर्वांना जे इथं अंत्यविधी होती शक्यतो झाड लावून जात तिथं. आज त्यांच्या रूपामध्ये हे त्यांचे पाहुणे उभे आहेत. निसर्गाचा बी नाश होणार नाही. आपण जर असं आपल्या एका माणसामागं एक झाड लावलं तर चला काहीतरी आयुष्यात दुःखत आहे पण आपण काहीतरी निसर्गासाठी देऊन जातो याच्यामध्ये समाधान. धन्यवाद.